आयुष कोळी षटक क्रमांक पहिल्या सत्रासाठी गोलंदाजीसाठी येतोय. समोर मात्र संदेश गोंदली. 4 ओव्हरची मॅच. तर सरांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. ग्रीन सिग्नल येते पहिल्या सत्राला सुरुवात. तर शेवटच्या मॅचचा पहिला चेंडू मात्र पहिल्या सत्रातील फेकण्यासाठी आयुष कोळी गोळ्याच्या मार्कवर. फुलटॉस प्रकारचा चेंडू चांगला पटका सजवला. स्केअरलेगच्या रिजन मध्ये चेंडू मात्र जाईल इथे सीमा रेषा पलीकडे. 4 धाब्यांसाठी चौकाराने संदेश गोंदली स्वतःचं वैयक्तिक खातं ओपन करतोय आणि टीमची धाबसंख्या 4 या आकड्यावरती पोहोचतोय. 4 धाबसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहिलं तर बामणडोंगरी आणि एका साईडला विचार केला तर दिगोडे मॅच मध्ये जिंकणं फार आवश्यकता आहे. कारण शेवटच्या रात्रीमध्ये तो संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. गोलंदाज आयुष कोळी ज्या गोलंदाजावरती मात्र पहिल्या चेंडूवरती स्केअरलेगच्या रिझन मध्ये इथे चौकार सजवला तो संदेश गोंदलीने. शेवटची मॅच आहे. आमचे अमित दादा पाटील स्कीमर फॅमिलीचे मेंबर्स आहेत. लवकरच त्या देखील आपल्या भेटीस येतील. एक चांगली स्पर्धा अमित दादा पाटील यांची देखील. टीमची धाबसंख्या 4 या आकड्यावरती. गोलंदाज मात्र आयुष. फुल टॉस प्रकारचा चेंडू पाहू शकाल. मात्र लॉंग ऑनच्या रिजन मध्ये एका टप्प्याने कलेक्शन चांगलं झालं. पीकीपर्यंत एक धाव कंप्लीट आणि संघाची धाबसंख्या एकने पुढे जातोय. धाबसंख्या पोहोचेल तब्बल 5 आकड्यावरती. 5 धाबसंख्या. अतिशय चांगली स्पर्धा एन्जॉय करतात. आपण देखील मर्यादा मात्रे सर्व टीम आमचे सर्व स्वयंसेवक आपण पाहिलं तर बरीच मेहनत घेतली जातोय या स्पर्धेसाठी. आज दुसरी रात्र मी देखील पाहतो. सर्वांची मेहनत आहे आणि मेहनतीनंच मात्र ही स्पर्धा पर्व दुसरं आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत आमचे लाईव्ह व्ह्युअर्स 1,40,000 इथे मात्र व्ह्युअर्स आपल्याला नक्कीच लाईव्ह कव्हरेजच्या माध्यमातून या स्पर्धेचा एन्जॉय करतात. सर्व इथे मात्र हलक्या पद्धतीने तकदीरने मात्र सन्मानजनक फटका सजवला. एक धाव कंप्लीट आणि एका धावेच्या मदतीने टीमची धाबसंख्या पोहोचेल तब्बल 6 आकड्यावरती. पहिला षटक आणि पहिल्या षटकामध्ये जर विचार केला संदेश गोंदलीने चौकार ठोकला होता. त्याचनंतर मात्र जी गोलंदाजी चालू आहे आयुष कोळीची 2 चेंडूवरती फक्त एक धावसंख्या खर्च केली. चांगल्या पद्धतीने त्याने गोलंदाजी हाताळतोय. शेवटचे 3 चेंडू उरलेत. पुन्हा एकदा मात्र आयुष कोळीच्या मार्कवर. संदेश सापटका इथे शेल खाली 2 क्षेत्ररक्षक आलेत. झेल होते मिस आणि मात्र त्यानंतर एक धाव कंप्लीट. चुकी झाली अंडरस्टँडिंग आणि त्यानंतर मात्र झेल मात्र ड्रॉप झाला. संघाची धावसंख्या एकने पुढे जाईल. धावसंख्या पोहोचेल 7 आकड्यावरती. प्रणय म्हात्रे आमचे उत्कृष्ट एक गुणलेखक. सातत्याने मात्र पाठीचा कणा मांडला जातो गुणलेखक म्हटलं तर. आणि आज मात्र तीच कामगिरी केली जाते प्रणय म्हात्रेच्या वतीनं. संघाची धावसंख्या 7 आकड्यावरती. तकदीर पाटील स्ट्राईक वरती येतोय. आपण जर विचार केला दिघोडे संघ प्रणय सलग 3रा मॅच देखील मात्र मैदानामध्ये आहे. कंटिन्यू 3रा सामना देखील खेळतोय. आणि एका साईडला मात्र बामणडोंगर संघ मात्र देखील या मॅच मध्ये झुंज लढवतोय. गोलंदाज मात्र आयुष कोळी. फटका चांगला सजवला. इथे चुकीचा क्षेत्ररक्षक पाहू शकाल. पॉईंटच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत इथे 2 धावसंख्या पूर्ण केल्यात. 3ऱ्या धावेसाठी मात्र फलंदाज धावतील आणि 3 धावसंख्या पूर्ण. 3 धावेच्या मदतीने मात्र आता बामणडोंगरी संघाची धावसंख्या पोहोचली तब्बल 10 आकड्यावरती. 10 धावसंख्या स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळत जातात. पहिले षटक फेकताना तर नक्की थोडीशी दुखापत आहे. चला लगेचच इथे मात्र रिलीज स्प्रे घेऊन जायचं आहे. चला आमचे फास्ट ट्रॅक नक्कीच चला लगेच घेऊन जा. थोडीफार दुखापत झालेली आहे खेळाडूला दिघोडेची. खरोखर मित्रांनो पाणी देखील घेऊन जायचं आहे. नक्कीच थंडीचं वातावरण आहे आणि त्यानंतर मात्र खेळाडूला थोडीशी दुखापत आहे. थोडी काळजी घ्या मित्रांनो सातत्याने मात्र खेळताना.
नक्कीच थोडीफार इंजीर खेळाडू आपण पाहिला, आता मात्र फिट झालाय. पाच चेंडूचा खेळ समाप्त झाला. संघाची धावसंख्या 10 या आकड्यावरती. आणि आता मात्र पहिल्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू उरलाय. गोलंदाज आयुष कोळी, सामोरे मात्र संदेश गोंधली आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज तकदीर पाटील. आई गावदेवी ट्रॉफी 2024 दुसरी रात्र, शेवटचा चेंडू, पहिल्या ओव्हर मधला अंतिमचा चेंडू, लास्ट डिलिव्हरी. गोलंदाज शेवटचा चेंडू घेऊन येईल पहिल्या ओव्हर मधला. फेकण्यासाठी सज्ज आयुष कोळी. आताचा फटका पाहू शकाल मात्र चांगला सजवलाय. वन बाउन्स मारेशा पल्लीकडे टोकलाय. इथे पाहू शकाल मात्र पंचांचा इशारा चौकार येतोय आणि या 4 धावेच्या मदतीने एक ओव्हर देखील कंप्लीट होतोय. एक षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि संघाची धावसंख्या 14 या आकड्यावरती. नक्कीच खेळाडूला थोडीशी दुखापत झाली. पुन्हा एकदा वाटतं नक्कीच जर इंजिन असेल तर बाहेर यायचं आहे. थोडंफार जास्त दुखापत दिसतोय, कृपया विनंती आहे. तर चला, जास्त दुखापत झाली तर यायचा खेळाडू. पायाला दुखापत आहे. दिगोडे संघाच्या खेळाडूला एक ओव्हर कंप्लीट झाला. एका षटकाच्या समाप्तीनंतर विचार केला. टीमची धावसंख्या 14 या आकड्यावरती. पहिला सत्र चालू आहे. एका साईडला विचार केला दिघोडे आणि त्यांच्या अगेन्स्टमध्ये मात्र बामणडोंगरी. अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. घड्याळामध्ये जर वाजले गेले तर तब्बल प्रणय 1:45 तर नक्कीच उद्याची जी पहिली मॅच आहे तर 6:30 वाजता उद्या मात्र उपस्थित राहायचं आहे. पहिली मॅच टेंबोडे आणि आर्यन चिर्ले या दोन्ही संघाच्या कर्णधारांना आम्ही कॉल करतो की आपण ठीक 6:30 वाजता आपण उपस्थित राहायचे. ठीक 6:30 वाजता टेंबोडे संघ आणि आर्यन चिर्ले या दोन्ही संघाच्या कर्णधारांना आम्ही विनंती करू की आपण उपस्थिती राहायचं आहे. उद्या या स्पर्धेची तिसरी रात्र आणि आज या दुसऱ्या रात्रीतील शेवटची मॅच. एका साईडला मात्र बामणडोंगरी, त्याच्या अगेन्स्टमध्ये मात्र दिघोडे. छोट्याचा संघ आज मात्र मोठ्या जरी नसला या संघामध्ये तरी मात्र चांगलं सातत्याने एक चांगला परफॉर्मन्स दिला 2 मॅचमध्ये. आणि ही मॅच देखील फार इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघांसाठी. एका साईडला मात्र बामणडोंगरी आणि त्यांच्या अगेन्स्टमध्ये मात्र दिघोडे संघाला. षटक क्रमांक 2 पहिल्या सत्रासाठी गोलंदाज येईल निवृत्ती पाटील, ज्याच्याकडे बराच जाणता अनुभव आहे. आणि आज मात्र या मोरावेच्या क्रीडांगणावरती, लांगेश्वर क्रीडांगण, आणि या क्रीडांगणावरती अतिशय चांगला मात्र त्याने खेळ दाखवला. आणि या मॅच मध्ये आता गोलंदाजी करावी लागेल. सामोरे तकदीर पाटील, तकदीर का बादशाह, बांबडोंगरी संघाचा हा खेळाडू आपण पाहिलाय. एका साईडला गोलंदाज निवृत्ती पाटील. दुसऱ्या ओव्हर मधला पहिला चेंडू मात्र घेऊन येईल तकदीर पाटील साठी. स्विचचा फटका चांगला पाहू शकाल मात्र तकदीरच्या बाट मधून निघतोय आणि मात्र पंचांचा इशारा पॉइंटच्या रिझन मध्ये. वन बाउन्स चौकार. 4 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 ने पुढे जाईल. धावसंख्या पोहोचली तब्बल 18 या आकड्यावरती. 18 धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत जातात. सलामीची जोडी संदेश गोंधली आणि तकदीर पाटील ही जोडी आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. बांबडोंगरी संघाची टीमची धावसंख्या, चला चेंडूची पूर्तता करा. 18 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. चला चेंडू मिळाला असेल तर द्यायचं आहे. 18 धावसंख्या. चांगला स्कोर बनवावा लागेल कारण छोट्या आहे. त्यानंतर आज मात्र आपण पाहिले क्रिश कोहलीची देखील बॅट मात्र चांगली बोलली. त्यानंतर आयुष कोहली आहे. तर बांबडोंगरी संघाला एक चांगला आव्हान उभं करावं लागेल आणि तेच प्रयत्न करतोय तकदीर पाटील आणि संदेश गोंधली. संघाची धावसंख्या 18च्या घरामध्ये पोहोचली. निवृत्ती पाटील ज्याने पहिला चेंडू फेकलाय. षटकातील दुसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज निवृत्ती पाटील. हा चेंडू पाहू शकाल मात्र सरांच्या दृष्टीने हा चेंडू डॉट जातोय. कुठेतरी ते
तकदीरला वाटलं होतं की वाईट असेल चेंडू, तर डॉट येतोय. संघाची धाबा संख्या थांबली गेली 18 आकड्यावरती. 18 आकड्यावरती धाबा संख्या. गोलंदाज निवृत्ती पाटील, समोर तकदीर पाटील. षटकातील तिसरा चेंडू. इथे घुटना देख तमाशा देख, इथे मात्र तकदीर कुठेतरी चुकी करतोय. चेंडू मिस होतोय, स्वतःवरती नाराज होतोय. हा चेंडू डॉट जातोय. संघाची धावा संख्या मात्र आता थांबवण्याचा प्रयत्न करतोय निवृत्ती दादा पाटील, ज्याच्याकडे बराच अनुभव आहे, जाणता अनुभव आहे आणि सातत्याने मात्र आपल्या टीमसाठी ती कामगिरी करतोय. चौकार खाल्यानंतर मात्र सलग 2 चेंडू डॉट फेकतोय. धावा संख्या थांबली. धावा संख्या 18 आकड्यावरती. पहिला सत्र चालू आहे. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र निवृत्ती पाटील. षटकातील पुढचा चेंडू तकदीरसाठी फटका. इथे मात्र पाहिला तर प्रयत्न चांगले होते क्षेत्ररक्षकाचे. तत्पूर्वी मात्र पॉईंटच्या रिजन मध्ये चेंडू उचलीपैकी परत 2 धावसंख्या कंप्लीट आणि या 2 धावेच्या मदतीने बामणडोंगरी संघाची धावसंख्या पोहोचली तब्बल 20 आकड्यावरती. 20 धावसंख्या पोहोचली. अद्याप जर विचार केला या षटकातील शेवटचे 2 चेंडू उरले. षटकातील 5वा चेंडू दांडी उद्ध्वस्त. तकदीर पाटीलचा विकेट. स्विचिटचा फटका सजवायचा होता तकदीरला आणि ते जल्लोष केला जाते मात्र दिघोडेच्या खेळाडूंचं. विकेट हवा होता तकदीर पाटीलचा, तो प्राप्त केला निवृत्ती पाटीलने. इथे पहिला झटका आपण विचार केला तर बामणडोंगरी संघाला तकदीर पाटीलच्या स्वरूपामध्ये. संघाची धावसंख्या 20 या आकड्यावरती 1 बाद. चला फलंदाज लगेच जायचंय. आपल्यासाठी 3 षटकं ही 15 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट करायचे. दिघोडे संघ आणि आता 1 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. या स्पर्धेची नियमावली नक्कीच मगाशी मांडली आमचे किरणदादा पाटील याने. आम्ही सांगू इच्छितो की 3 ओव्हर जी मात्र 15 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला फेकायचे. टाइम इज अलर्ट. आमच्या पंचांनी टाइम लावलाय. नवीन फलंदाज मात्र इन ॲट नंबर 3 शुभम पाटील. शुभम पाटील येतोय. संघाची धावसंख्या आपण जर विचार केला 1 बाद 20 या आकड्यावरती. नक्कीच डावकर्त्याचा फलंदाज असेल. दोन्ही डावकर्त्याचे फलंदाज संदेश गोंदली आणि शुभम पाटील. 1 बाद 20 आकड्यावरती धावसंख्या. या दुसऱ्या ओव्हर मधला अंतिमचा चेंडू निवृत्ती पाटील, सामोरे मात्र शुभम पाटील. हा चेंडू मात्र हलक्या पद्धतीने फलंदाजाने सजवलाय. त्यानंतर मात्र लॉंग ऑफ मध्ये मात्र चुकी झाली. चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे आणि 2 ओव्हर कंप्लीट. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 24 आकड्यावरती धावसंख्या पोहोचली ती बामणडोंगरी संघाची. प्रथमतः मात्र फलंदाजी करताना तर नक्कीच या स्पर्धेतील हा 100वा चौकार आमचे प्रणयजी मात्रे गुणलेखक आम्हाला माहिती पुरवतात. या स्पर्धेमध्ये तब्बल 100 चौकार ठोकले गेले. अतिशय चांगले गुणलेखक ज्याच्या माध्यमातून आम्हाला ही माहिती पुरवली जाते. या स्पर्धेमध्ये कुठल्या क्षणाला षटकार आले, किती षटकार झाले, किती चौकार झाले, किती रन्स बनले, किती विकेट्स झाले, अशी ही माहिती आमचे गुणलेखक प्रणयजी मात्रे हे आम्हाला पुरवतात. संघाची धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 आकड्यावरती. चांगला मात्र स्कोर बनवला जातोय. 12.00 या सरासरीने मात्र पुढे जातोय बामणडोंगरी संघ. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 ओव्हर कंप्लीट झालीत. आता मात्र षटक क्रमांक 3 संदेश गोंदले आणि शुभम पाटील ही जोडी आहे. गोलंदाज अभिजित ठाकूर आपण पाहू शकाल. छोट्या स्वतः कर्णधार देखील आहे या टीमचा दिघोडे संघाचा. अर्चित एंटरप्राइजेस बामणडोंगरी आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये मात्र जय माता दी दिघोडी अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज अभिजित ठाकूर छोट्या, समोर मात्र फलंदाज संदेश गोंदली. पहिला चेंडू चांगला पटका सजवला संदेशने. गॅप सिलेक्शन केलाय. चेंडू 1 बाउंस सीमा रेषा पलीकडे टोकलाय. इथे मात्र चौकार आणि चौकारच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 ने पुढे जाईल. धावसंख्या पोहोचेल तब्बल 1 बाद 28 आकड्यावरती. 1 बाद 28 धावसंख्या. संदेश गोंदली शांत बसला होता, पण शांत लावून चालणार नाही. संदेशला माहिती आहे. त्याच्या बॅटमधून आपण पाहिला तर 3रा चौकार आलाय प्रणय. संघाची धावसंख्या तब्बल 28 आकड्यावरती. पुन्हा एकदा मात्र अभिजित ठाकूर छोट्या. हा सन्मानजनक पटका क्षेत्ररक्षक पोहोचेल. चेंडू मागे 1 धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी 2 फलंदाज धावलेत.
आणि 2 धावसंख्या देखील पूर्ण झाल्या. या 2 धावेच्या मदतीने बामणडोंगरी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती पोहोचेल तब्बल 30 या आकड्यावरती. 13 रन्स 1 विकेट लॉस. प्रथमतः फलंदाजी करताना आपण विचार केला तर बामणडोंगरी संघाची धावसंख्या 30 या आकड्यावरती पोहोचली. गोलंदाज छोट्या त्याच्या षटकातील तिसरा चेंडू कुठेतरी रनरअप मध्ये चूक होतोय. रन्स 1 विकेट लॉस. आपण विचार केला तर बामणडोंगरी संघ प्रथमतः फलंदाजी करताना उलटाच प्रकारचा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता संदेशचा. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी देखील 2 फलंदाज धावलेत. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होईल आणि ते 3 धावसंख्या देखील कंप्लीट झाल्या. काही चांगली रनिंग विकेट आहे दोन्ही फलंदाजाची, शुभम पाटील आणि संदेश गोंधलीची. 3 धावेच्या मदतीने आता मतदारसंघाची धावसंख्या 33 आकड्यावरती एक बाद. अशा प्रकारची रनिंग विकेट घड्याळामध्ये जर विचार केला वाजले गेले तब्बल 1:54 आणि पहिला सत्र मात्र चालू आहे. सातत्याने मयूरदादा म्हात्रे आणि आमची मिहिरा स्पोर्ट गावदेवी ट्रॉफी 2024 आपण एन्जॉय करतात. नक्कीच उद्या देखील किंजल स्पोर्ट या स्पर्धेमध्ये देखील CK बॉईज मोराबे आणि पाटणोली अशी उद्या मॅच असेल. सुपर 12 नक्कीच सुपर 12 मध्ये मोराबे CK बॉईज संघ पोहोचलाय. तत्पूर्वी या 2 धावा मिळाल्यात. संघाची धावसंख्या 35 आकड्यावरती. 35 रन्स 1 विकेट लॉस. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत जातोय. उद्या नक्कीच CK बॉईज मोराबे अमित दादा आणि सर्व टीम उद्या मात्र सुपर 12 मध्ये खेळताना पाहायला मिळेल. तत्पूर्वी हेलिकॉप्टर उडवलाय. चांगल्या पद्धतीचा फटका इथे सजवलाय. क्षेत्ररक्षक चांगलं झालं. एकच धाव मिळेल शुभम पाटीलला आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाईल. बामणडोंगरी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती पोहोचली 36 आकड्यावरती. 36 रन्स 1 विकेट लॉस. संदेश गोंधली सलामीला आलेला फलंदाज आणि त्यांच्या आगेच मध्ये आपण जर विचार केला तर दिघोडे संघ आणि शुभम पाटील ही जोडी आहे. विचार केला तर अभिजित ठाकूर गोलच्या मार्कवर उलटाच प्रकारचा चेंडू तेवढाच एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये फटका सजवला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाबेसाठी मात्र संदेश पोहोचेल. शुभम देखील पोहोचलाय आणि या 2 धाबेच्या मदतीने 38 धावसंख्या 38 रन्स 1 विकेट लॉस. मैदानामध्ये पाण्याची पूर्तता. चला लगेच 12th मॅन 12वा प्रतिनिधी पाडी घेऊन जायचं आहे. कुठेही थांबू नका कारण 15 मिनिटाची अवधी आहे. फक्त पाण्याची पूर्तता केली जाईल. नक्कीच आमचे रॉकस्टार प्रवीणजी गायकर आणि वैभवजी बोपी नक्कीच शेवटच्या रात्रीमध्ये पुन्हा एकदा आमचे रॉकस्टार प्रवीणजी गायकर जोडले जातील आमच्याशी सातत्याने. शेवटच्या रात्रीमध्ये देखील पुन्हा जॉईंट होतील प्रवीणजी गायकर. आपण पाहू शकाल वाकडीचा गोड आवाज. 38 धावसंख्या आपण पाहिलं तर बामणडोंगरी संघाची धावसंख्या एक बाद. $38 रन्स 1 विकेट लॉस. संघाची धावसंख्या शेवटचा स्लॉग ओव्हर पहिल्या सत्रातील अंतिमचा षटक असेल. केवल कोहली येतोय शेवटचा स्लॉग ओव्हर घेऊन. समोर मात्र शुभम पाटील आणि संदेश गोंधली. 38 धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत जातात. स्कोरबोर्ड वरती शेवटचे 6 चेंडू उरलेत. आपण जर विचार केला तर खेळाडू कक्षामध्ये रोहित मात्रे सारखा देखील फलंदाज आहे. एक चांगला क्रिश मात्रे आहे. आर्यन नाईक आहे. एक चांगला स्क्वॉड आहे. बामणडोंगरी संघाकडे देखील चांगली फलंदाजी आहे. चांगला बॅटल आहे. शेवटचे 6 चेंडू उरलेत. समोर मात्र केवल कोळी. 38 धावसंख्या. फलंदाज शुभम पाटील.
हा चेंडू आपण पाहू शकाल फटका सजवण्याचा प्रयत्न होता, फलंदाजा फसला. यष्ट्यांच्या वरून चेंडू जातोय डॉट. अशा प्रकारे जर फलंदाजी केली तर डॉट चेंडू मात्र इथे येतात. त्याचा मात्र फायदा होईल दिघोडे संघाला. शेवटचे 5 चेंडू उरलेत पहिल्या सत्रातील. प्रणय अंतिमचे या पूर्वार्धेमधल्या अंतिमच्या स्लॉग ओव्हर षटकातील शेवटचे 5 चेंडू आणि संघाची धाबसंख्या येते 38 धाबसंख्या एक बाद. शेवटचे 5 चेंडू इथे मात्र पहिल्या चेंडूवरती चांगल्या प्रकारचा चेंडू फेकला केवळ कोळी या गोलंदाजाने. षटकातील दुसरा चेंडू शुभम पाटील साठी. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. स्विच साऊंडचा आवाज झाला. चेंडू मात्र होईल सीमारेषच्या पलीकडे. हा दमदार षटकार, धमाकेदार षटकार शुभम पाटीलच्या बॅट मधून. आमचे पाठीराखे मात्र नक्कीच सपोर्ट करतील. बामणडोंगरी संघाचे पाठीराखे असतील ते, कारण या षटकाराने आवाज मात्र खुला झाला. 6 धाबेने संघ पुढे जाईल. धाबसंख्या पोहोचली तब्बल 44 आकड्यावरती. 44 रन्स 1 विकेट लॉस. स्कोरबोर्डवरती धाबसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू डॉट आला, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला. संघाची धाबसंख्या 44 आकड्यावरती. तर नक्की शुभम पाटील साठी आमचे बामणडोंगरी गावचे एक गोड समालोचक अण्णाजी गोंधली यांच्या वतीनं जर आणखी 2 षटकार आले तर तब्बल 1000चं कॅश प्राइज लागले. शुभम पाटील साठी हे सुवर्ण संधी. 1000चं कॅश प्राइज. संघाची धाबसंख्या 44 आकड्यावरती. गोलंदाज केवळ कोळी. शुभमच्या बॅट मधून एक धमाकेदार आपण षटकार पाहिला. षटकातील पुढचा चेंडू फेकेल केवळ कोळी. बॅक टू बॅक लाजवाब. इथे चेंडू मात्र सीमा रेषेच्या नक्कीच पंचाचा इशारा. इट इज द 6 आणि येथे षटकार बॅक टू बॅक दुसरा येतो शुभम पाटीलच्या बॅट मधून. 6 धाबेने संघ पुढे जाईल. 50 धाबसंख्या. 15 रन्स 1 विकेट लॉस. बामणडोंगरी संघ येथे 50 धाबसंख्या लागलीत. या शेवटच्या स्लॉग ओव्हर मधले अंतिमच्या शेवटच्या चेंडूवरती हल्ले चढवायला मात्र सुरुवात केली. अण्णाजी गोंधली बामणडोंगरी गावचे याच्या वतीनं 1000चं कॅश प्राइज आहे. एक षटकार यावं लागेल शुभम पाटीलच्या बॅट मधून. गोलंदाज केवळ कोळी. गोळ्याच्या मार्कवर शुभमच्या बॅटमधून 2 धमाकेदार षटकार आले. षटकातील पुढचा चेंडू. हा चेंडू मात्र कट केलाय. पॉइंटच्या रिजन मध्ये फटका सजवलाय. गोळीच्या रफ्तार मध्ये चेंडू सीमा रेषा पल्लीकडे. शुभम पाटीलच्या बॅटमधून हा एक येतोय चौकार. 4 धाबेने संघ पुढे जाईल. बामणडोंगरी संघाची धाबसंख्या पोहोचली 1 बाद तब्बल 54 आकड्यावरती. हल्ल्यावरती हल्ले चढवले जातात. एका साईडला विचार केला, पूर्वार्ध आलाय, आपल्या वाट्याला फलंदाजी आली आणि ती फलंदाजी कशा प्रकारे करावी ती बामणडोंगरी संघाचा मात्र शुभम पाटील दाखवतोय. कारण शेवटचा स्लॉग ओव्हर आहे. या स्लॉग ओव्हरवरती आपल्याला हाणामारी करायची आहे आणि त्याच प्रकारची त्याची बॅट आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा गोळ्याच्या मार्कवर केवळ कोळी. हा चेंडू मात्र मिस झाला होता. त्यानंतर मात्र इथे सरांचा इशारा आमच्यापर्यंत वाईट करार ऑप्शनच्या बराच बाहेर. 1+1 अशा 2 धाबसंख्या आल्या. 2 धाबेच्या मदतीने टीमची धाबसंख्या पोहोचेल तब्बल अब तक 56 एक बाद 56 धाबसंख्या. 56 धाबसंख्या एक बाद. प्रणय आणखी विचार केला. या षटकातील शेवटचे 2 चेंडू उरलेत. आता स्ट्राईक वरती मात्र संदेश गोंधली येतोय. 56 धाबसंख्या. गोलंदाज केवळ कोळी. हा चेंडू पुश करायचा होता. इथे चुकीचा क्षेत्ररक्षक. चेंडू खाली पोहोचे पर्यंत मात्र पॉइंटच्या रिजन मध्ये चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे जातोय चौकारासाठी. आता मात्र 60 धाबसंख्या झाल्या. बामणडोंगरी संघाच्या पाठीराखांचा आवाज मात्र गुंजगुंजायला लागला. आज या मोरावेच्या क्रीडांगणावरती लांगेश्वर क्रीडांगण आणि मिहिरा स्पोर्ट मयुरदादा म्हात्रे सततने आपण पाहिला तर आई गावदेवी सर्व आमची टीम कालच्या रात्रीमध्ये पहिल्या रात्रीमध्ये गव्हाण संघाच्या पाठीराखाचा आवाज गुंजवत होता. आज मात्र बामणडोंगरीच्या पाठीराखाचा मात्र आवाज इथे ऐकायला मिळतोय. या इनिंग मधला या शेवटच्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू. उलटाच प्रकारचा चेंडू. चांगला फटका सजवलाय. 1 बाउन्स सीमा रेषा पलीकडे. संदेश गोंधलीच्या बॅट मधून येईल हा चौकार. इथे पूर्वार्ध संपला. पहिल्या सत्रामध्ये मात्र फलंदाजी आली वाट्याला.
बामणडोंगरी संघाचे आणि विचार केला तर धावसंख्या उभारली तब्बल 64 धावसंख्या आणि 65 धावेचा टार्गेट आहे तो मात्र दिघोडे संघाला. चांगली मात्र इथे बॅटल पाहायला मिळाला. अतिशय चांगली इथे इनिंग सादर करताना आपण पाहिला संदेश गोंदले आणि त्याचा साथीला मात्र फलंदाज शुभम पाटीलजी. चला लाईन अप करून जायचंय मैदानामध्ये. शेवटची मॅच या मॅच मध्ये जिंकेल तो सरळ मात्र सुपर 5 मध्ये शेवटच्या रात्रीमध्ये आपल्याला तो संघ पाहायला मिळेल. ₹65 रन्स टू विन 65 धाबेचा टार्गेट सेट करायचा मात्र मैदानाच्या मध्ये दिघोडे संघाला. अतिशय चांगली बॅटल आपण पाहिला. तकदीर पाटील जसा परतला त्यानंतर मात्र जी फलंदाजी झाली शुभम पाटील आणि संदेश गोंदलीची चांगली साजेदारी प्रणय आपण पाहिली आणि त्यामुळे मात्र हा स्कोर उभारताना आपण पाहिला. बामणडोंगरी संघ 10 चेंडूमध्ये 29 धावेची साजेदारी उभारली. पहिल्या संदेश गोंदलीच्या वैयक्तिक 10 चेंडूमध्ये 29 धावसंख्या आणि तकदीर 7 चेंडूमध्ये 10 धावसंख्या तकदीर पाटीलच्या आणि शुभमच्या बॅट मधून 7 चेंडूमध्ये 23 धावसंख्या अशी ही साजेदारी इथे आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या सत्रामध्ये 64 धावसंख्या उभारल्या आणि 65 धावेचं लक्ष दिघोडे संघाला. हॅलो तर जाऊया दुसऱ्या सत्राकडे. शेवटची मॅच अंतिमची मॅच आपल्याला पाहायला मिळतो या दुसऱ्या रात्रीतील. एका साईडला दिघोडे आणि त्यांच्या आगीस मध्ये मात्र बामणडोंगरी. 65 धावेचं लक्ष इथे सेट करायचं आहे मैदानाच्या आतमध्ये दिघोडे संघाला. सूरज पाटील आणि अभिजित ठाकूर ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. दिघोडे संघाच्या वतीनं हा टार्गेट सेट करण्यासाठी मात्र सलामीसाठी आली आणि ते क्षेत्ररक्षण सजला या बामणडोंगरी संघाचा. अर्चित एंटरप्राइजेस बामणडोंगरी आणि एका साईडला मात्र जय माता दी दिघोडे अशी ही लढत शेवटची आपण पाहतो. तर अर्चित एंटरप्राइजेस बामणडोंगरी संघाने 64 धावसंख्या उभारून आपण जर विचार केला तर 65 धावेचा टार्गेट जय माता दी दिघोडे संघाला आहे. अभिजित ठाकूर आणि त्याच्या साथीला मात्र फलंदाज सूरज पाटील ही जोडी आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्राईक वरती फलंदाज सूरज पाटील आणि नॉन स्ट्राईकला मात्र अभिजित ठाकूर. गोलंदाज आदित्य पाटील. सरांचा इशारा गेम ऑन. इट इज दुसऱ्या सत्राला मात्र सुरुवात होतोय. इथे आपण पाहिलं तर आदित्य पाटील एका साईडला मात्र विचार केला तर सूरज पाटील दिघोडे संघाचा. पंचाचा ग्रीन सिग्नल. षटकातील पहिला चेंडू आदित्य पाटीलचा. फुलटॉस प्रकारचा चेंडू कट केलाय. फाईन लेग रिजन मध्ये पटकालाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल. चेंडूची अडवणूक होतोय जीत खोतच्या माध्यमातून
आणि त्यानंतर मात्र एक धाव कंप्लीट. तब्बल 3 धावसंख्या पूर्ण केल्यात. अतिशय चांगली रनमिंग विकेट अभिजित ठाकूर आणि सूरज पाटीलची. 3 धावेने मात्र स्वतःचं वैयक्तिक सूरज पाटील खातं ओपन करतोय आणि संघाचे देखील 3 धावेने खातं ओपन झालंय. 65 धाबीचं लक्ष आहे. इथे कुठेतरी मात्र शांत राहून चालणार नाही. पहिल्या चेंडूपासून ती सुरुवात करायची आहे. हे मात्र दिघोडीचे अभिजित ठाकूर आणि सूरज पाटील मात्र ठरवून आलेत की या मॅच मध्ये आपल्याला जिंकायचं आहे. या स्पर्धेमध्ये आपल्याला पुन्हा एकदा मात्र अंतिमच्या रात्रीमध्ये ज्या ग्रँड फिनालेमध्ये नक्कीच आपल्याला सुपर 5 मध्ये पोहोचायचं आहे. तर आपल्याला ती सुरुवात करावी लागेल. एका साईडला बामणडोंगरी संघाची देखील तीच मात्र रणनीती आहे. मॅच मध्ये आपल्याला जिंकणं फार महत्वाचं आहे. आदित्य पाटील समोर मात्र अभिजित ठाकूर. फटका चांगला सजवलाय. जेल खाली क्षेत्ररक्षक येतोय. पहिला विकेट येईल काही मात्र जेल केला ड्रॉप आणि तज नंतर 2-2 चान्स मात्र उकवल्यात. काय करतोय ते बामणडोंगरी संघ. एका साईडला रनआउट देखील फलंदाज झाला असता अभिजित ठाकूर. एका साईडला विचार केला जेल देखील ड्रॉप केला. 2 संधी मात्र हातातून निसटल्यात. संघाची धावसंख्या प्रणय 1ने पुढे जाईल. संघाची धावसंख्या पोहोचेल तब्बल 4 या आकड्यावरती. संदेश गोंधली म्हटलं तर नक्कीच फलंदाजीमध्ये क्षेत्ररक्षकामध्ये खूप चांगलं माहीर आहे. परंतु स्वतःवरती नाराज असेल संदेश. कारण अभिजितचा विकेट फार महत्वाचा आहे बामणडोंगरी संघाला. संघाची धावसंख्या विचार केला 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सूरज पाटील मात्र स्ट्राईक वरती येतोय. गोलंदाज मात्र आदित्य पाटील. फुल टॉस प्रकारचा चेंडू फलंदाज मिस करतोय सूरज पाटील. अशा प्रकारे जर केला तर नक्कीच आपल्याला भल्ला मोठा आव्हान आहे. प्रणय 65 धाबीचं लक्ष बराच मोठं आव्हान आहे आणि या टार्गेटला सामोरे जावं लागेल. त्यासाठी मात्र आपल्याला मोठ्या फटक्यांची गरज आहे मॅच मध्ये जिंकण्यासाठी. बॅक टू बॅक मात्र दुसरा चेंडू देखील इथे डॉट येतोय. आदित्य पाटील मात्र कमबॅक ही षटक फेकण्याचा प्रयत्न करतोय. मॅनी परॉबेचा षटक आहे. तो हतलताना मात्र सातत्याने चांगली कामगिरी करतोय. धावसंख्या आल्या ती 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 या आकड्यावरती. 4 धावसंख्या आल्यात. चांगल्या प्रकारची गोलंदाजी 65 धाबीचा टार्गेट दिघोडी संघाला. 5व्या चेंडूवरती फटका चांगला सजवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत मात्र इथे 1 बाउन्स सीमा रेषा पलीकडे जाईल. लॉंगॉनच्या वरून मात्र चौकारासाठी 4 धाबीच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचली तब्बल 8 या आकड्यावरती. आदित्यने मात्र चांगली कामगिरी केली. जर पाहिला तर त्याने 5 चेंडू फेकलेत, 8 धावसंख्या खर्च केल्यात. ज्या प्रकारची त्याला गोलंदाजी करायची त्या प्रकारची गोलंदाजी झाली. कारण 65 धाबीचं लक्ष म्हटलं तर दिघोडे संघाला या एका शेवटच्या चेंडूवरती मात्र नक्कीच एक मोठा फटका हवा आहे. विचार केला प्रणय प्रत्येक षटकामागे 16.25 नक्कीच 16च्या सरासरीनं पुढे जावं लागेल. ती प्रयत्न करावे लागतील आता दिघोडे संघाला. शांत राहून चालणार नाही. सूरज पाटील अभिजित ठाकूर मात्र नॉन स्ट्राईक वरती आहे. आदित्य पाटीलच्या पहिल्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू घेऊन येईल सूरज साठी. हा एक चेंडू मात्र डॉट येतोय. पहिला ओव्हर कंप्लीट झाला. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर मात्र दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करताना दिघोडी संघाची धावसंख्या पाहिली तब्बल 8 या आकड्यावरती. 8 धावसंख्या स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळत जातात. आमचे स्कोरर प्रणय मात्रे नक्कीच सातत्याने आम्हाला माहिती पुरवत असतात. येणारे 18 चेंडू आणि या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 57 धाबीची आवश्यकता आहे. समीकरणाचा विचार केला तर दिघोडे संघाला जयमाता दी आणि एका साईडला मात्र अर्चित एंटरप्राइजेस बामणडोंगरी अशी ही लढत शेवटची ही मॅच आपल्याला पाहायला होती. दुसरी रात्र 18 चेंडू 57 धाबीची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. आता मात्र बामणडोंगरी अर्चित एंटरप्राइजेस संघाच्या वतीने गोलंदाजासाठी तो ओमकार नाईक एक चांगला रफ्तार गोलंदाज आहे. नक्कीच कमी वयामध्ये चांगली प्रकारची गोलंदाजी आहे. आपण पाहिलं तर ओमकार नाईक कडे देखील तेवढा स्पेस आहे. सामोरी फलंदाज देखील अभिजित ठाकूर. आपण पाहिला तर छोट्या आज जरी मोठ्या संघामध्ये नसला तरी मात्र अभिजित ठाकूर या मॅच मध्ये आता कमबॅक करेल का. कारण 18 चेंडू 57 धावेची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. जयमाता दी दिघोडे संघाला.
गोलंदाज ओमकार नाईक, षटक क्रमांक दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू ओमकार नाईकचा. अभिजित ठाकूरने हल्ला चढवायला प्रयत्न केलाय. तकदीर पाटील लाजवाब झेल कॅरी करतोय आणि इथे मात्र दुसरा झटका मिळेल दिघोडे संघाला. ज्या विकेटची इथे गरज होती पहिला झटका मिळतोय. एक मोठा मासा जाळ्याला सापडलाय बामणडुंगरीच्या, तर या विकेटची गरज होती आणि तो विकेट प्राप्त झालाय. तकदीर पाटीलने मात्र चांगली कामगिरी केली. आपण पाहिलं तर चांगला झेल कॅरी केला. टीमची धावसंख्या 1-8 या आकड्यावरती. समीकरणामध्ये बदल. येणारे 17 चेंडू मॅच मध्ये जिंकण्यासाठी 57 धावेची आवश्यकता जय माता दी दिघोडे संघाला. इनाईट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज येतोय क्रिश कोहली. अगोदरच्या मॅच मध्ये मात्र हवी ठरला होता कामोटे संघापुढे, तोच मात्र आता क्रिश कोहली येतोय. 17 चेंडू 57 धावेची आवश्यकता मॅच मध्ये जिंकण्यासाठी. ओमकार नाईक मात्र आपल्या पहिल्या चेंडूमध्ये एक विकेट प्राप्त करतोय. षटकातील पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. रफ्तार 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 के सौदागर. आपण पाहिला तर ओमकार नाईक सातत्याने मात्र तेवढा त्याच्याकडे वेरिएशन, चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आहे आणि ती गोलंदाजी मात्र करतोय या मोरावीच्या क्रीडांगणावरती, लांगेश्वर क्रीडांगण. आणि मॅच मात्र मयूरदादा मात्रे आपण एन्जॉय करतात. मीरा स्पोर्ट आयोजित गावदेवी ट्रॉफी 2024. षटकातील पुढचा चेंडू क्रिश कोहलीचा पटका पाहू शकाल. मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये चेंडू जाईल 1 बाउन्स दणदण करता सीमारेषा पलीकडे चौकार आणि चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 ने पुढे जाईल. धावसंख्या 1-बाद तब्बल 12 या आकड्यावरती. 1-12 धावसंख्या स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळत जातात. शेवटची मॅच या दुसऱ्या रात्रीतील. समीकरणाचा विचार केला. येणारे 15 चेंडू या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 53 धावेची आवश्यकता. 65 धावेचं लक्ष्य. 65 रन्स टू विन. गोलंदाज मात्र ओमकार नाईक, सामोरे मात्र फलंदाज क्रिश कोहली. षटकातील पुढचा चेंडू फेकेला ओमकार नाईक. हा चेंडू मात्र चांगला फटका सजवलाय. तत्पूर्वी एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये चांगली पकड होतोय. एक धाव कंप्लीट केली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल 13 या आकड्यावरती. आता समीकरणाचा विचार केला. येणारे शेवटचे चेंडू उरले 14 आणि 52 धावेची आवश्यकता. 14 चेंडू 52 धावेची आवश्यकता. या मॅच मध्ये जर कमबॅक करायचा असेल, शिरकाव करायचा असेल तर आता दिघोडे संघाला मोठे फटके लगावे लागतील. सूरज पाटील सलामीला आलेला फलंदाज. ओमकार नाईक गोळाच्या मार्कवर षटकातील पुढचा चेंडू फेकेल. चांगला पटका, चांगला पटका पाहू शकाल. मात्र इथे खडे खडे लगवलाय सीमा रेषा पलीकडे. मिड विकेट क्लिअर. षटकार. 6 धावा आल्यात. इथे मात्र जय माता दी दिघोडे संघाला संघाची धावसंख्या पोहोचेल तब्बल 19 आकड्यावरती. 1-बाद. आता समीकरणामध्ये बदल. येणारे 13 चेंडू आणि या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 46 धावेची आवश्यकता. 13 चेंडू 46 धावेची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. सूरज पाटीलच्या बॅट मधून एक षटकार पाहायला मिळाला. शेवटचे 13 चेंडू म्हणजे आपण जर विचार केला तर ओमकार कोहलीच्या षटकातील शेवटचा चेंडू. अंतिमची लास्ट डिलिव्हरी फेकण्यासाठी सज्ज. अगोदर स्विचचा फटका तयार केला होता फलंदाजाने. जोरदार अपील देखील झाली आणि त्यानंतर मात्र यशस्वी कलेक्शन करतोय आणि इथे दुसरा ओव्हर देखील कंप्लीट होतोय. 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर दुसऱ्या सत्रामध्ये जय माता दी दिघोडी संघाची धावसंख्या तब्बल 1-बाद 19 आकड्यावरती. येणारे 12 चेंडू आणि या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 46 धावेची आवश्यकता. मॅच अद्याप संपलेली नाही, कारण या मॅच मध्ये जर मोठे पटके आले तर नक्की दिघोडे संघ शिरकाव करू शकतोय. एका साईडला बामणडुंगरी संघाची आपण साजेदारी पाहिली. तकदीर पाटील, त्यानंतर संदेश गोंधले, शुभम पाटील चांगली मात्र खेळी सादर केली पहिल्या सत्रामध्ये आणि त्यानंतर 64 धावेचा टार्गेट उभारला. 65 धावेचं लक्ष्य इथे सामोरी टीम्स दिघोडे संघाला. शेवटचे 12 चेंडू उरलेत आणि या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 46 धावेची आवश्यकता. गोलंदाज कल्पेश ठाकूर
षटक क्रमांक 3. कृपया शेकोटी बंद करायचे. स्केरलेक मध्ये जी शेकोटी चालू केली कृपया बंद करा, विनंती आहे. शेवटची मॅच आहे. कल्पेश ठाकूरचा पहिला चेंडू हलक्या पद्धतीने फलंदाज केलेला आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक मात्र तकदीर पाटील चेंडूची पकड करतोय. एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल तब्बल 20 आकड्यावरती. समीकरणामध्ये बदल. येणारे 11 चेंडू आणि या मॅच मध्ये जिंकण्यासाठी आता 45 धावेची आवश्यकता. कालच्या रात्रीमध्ये पहिल्या रात्रीमध्ये पाहिला गब्बन संघाचे बरेच प्रेक्षक एन्जॉय करत होते. आजच्या रात्रीमध्ये पाहिला तर बामणडोंगर संघाचे पाठीराखे मात्र नक्कीच या स्पर्धेमध्ये मात्र आनंद करतात. आणि मॅच मध्ये आता थोडीशी औचित्यता उरली. नक्कीच आपल्याला एक संघ पाहायला मिळेल सुपर 5 मध्ये. दुसरा संघ गोलंदाज गोलाच्या मार्कवर कल्पेश. सूरज पाटील थांबणार नाही. येथे सूरज मध्ये देखील फसलाय आणि आता झेल कॅरी केलाय. दुसऱ्या विकेटचा पतन ठरतोय. दिगोडे जय माता दी संघाला मात्र दुसरा झटका. झेल कॅरी केला चांगल्या प्रकारे आपण पाहिला लॉंगऑफच्या रिजन मध्ये. आणि सूरज पाटीलला देखील परतीचा इशारा. टीमची धावसंख्या आहे ती तब्बल 2 बाद 20 आकड्यावरती. शेवटचे 10 चेंडू उरलेत आणि अद्याप या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 45 धावेची आवश्यकता. तर विचार केला तर फार कठीण झाले दिगोडे जयमाता दी संघाला. कारण या मॅच मध्ये आता 10 चेंडू 45 धाव म्हणजे मोठे फटके लगवावे लागतील तरच मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. नक्कीच हाय हुन्नरी प्रेक्षक वर्ग देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. नक्कीच प्रेक्षक वर्ग जेव्हा असतो तेव्हा नक्कीच आमच्या खेळाडूंना देखील प्रोत्साहित केलं जातो. गावागावामध्ये आपण पाहिलं तर हे प्रेक्षक वर्ग असतात आणि प्रेक्षक वर्ग मात्र असेल तरच या क्रीडांगणाला शोभा आहे. शेवटचे 10 चेंडू उरलेत आणि 45 धावेची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आयुष कोळी. गोलंदाज कल्पेश ठाकूर गोलाच्या मार्कवर. आयुषचा पटका आल्या आल्या खडे खडे ते मात्र पाहिला तर मिड विकेट क्लिअर. सीमा रेषा पलीकडे टोकलाय षटकार. बऱ्याच उशिराने आला मात्र हा पटका. संघाची धावसंख्या 6 ने पुढे जाईल. धावसंख्या पोहोचेल 2 बाद तब्बल 26 आकड्यावरती. त्या मॅच मध्ये आता जिंकण्यासाठी प्रणय समीकरणाचा विचार केला. 9 चेंडू येणारे आणि 39 धावेची आवश्यकता. कमबॅक करेल का मात्र इथे संघ जय माता दी दिगोडे संघ. 9 चेंडू 39 धावेची आवश्यकता. या मॅच मध्ये प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नाने परिश्रम आहे. परिश्रमाने आत्मविश्वास आणि आत्मविश्वासाने मात्र स्वतःची सिद्धत्मा आहे. या मॅच मध्ये जर आपल्याला कमबॅक करायचं असेल या स्पर्धेमध्ये आपल्याला शेवटच्या रात्रीमध्ये ग्रँड फिनालेमध्ये नक्कीच आपल्याला त्या दिवसामध्ये त्या रात्रीमध्ये जर पोहोचायचं असेल तर येणारे 9 चेंडू आणि अद्याप मॅच मध्ये जिंकण्यासाठी 39 धावेची आवश्यकता. कल्पेश ठाकूर वरती मात्र हल्ला चढवला. पण सातत्याने पाहतो इथे आल्या आल्या मात्र नवीन फलंदाज आयुष कोळीने नक्कीच थोडासा इंजर देखील आहे पायाला त्याच्या. नंतर मात्र आयुष्या बॅट मधून देखील आपण षटकार पाहिला. प्रणय लाजवाब फटका आहे. परत क्षेत्ररक्षक येईल. क्षेत्ररक्षक झालाय दर्शक आणि चेंडू बॅक टू बॅक मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये टोकलाय. हा धमाकेदार षटकार. खेळाडू कक्ष कधीपासून शांत होता परंतु आता मात्र टाळ्याचा कडकडाट आलाय कारण 2 चेंडूवरती आले 2 मोठे फटके. समीकरणामध्ये आता बदल. येणारे 8 चेंडू आणि या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 33 धावेची आवश्यकता. प्रयत्न करा. प्रयत्नाने परिश्रम. सातत्याने मात्र आपण आपल्या संघासाठी ते प्रयत्न करतोय. आयुष कोळी आल्या आल्या ज्याच्या बॅट मधून 2 धमाकेदार षटकार पाहिले. 8 चेंडू 33 धावेची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. तेच प्रयत्न मात्र आता जय माता दी दिगोडे संघ करतोय. एका साईडला कल्पेश ठाकूर वरती मात्र हल्ल्यावरती हल्ले चढवले जातात. तर एक विकेट देखील आपल्या षटकामध्ये प्राप्त केलाय. तिसऱ्या चेंडू वरती येईल का? लाजवाब. बॅट आवडली असेल तर नक्कीच मात्र ताल्याने मात्र स्वागत करूया फलंदाज आयुष कोळीचा. नक्कीच प्रणय आपण पाहिला तर येथे इंजिर असताना देखील
ग्लेन मॅक्सवेलने देखील अफगाणिस्तान या संघापुढे केली, त्यांना मॅच जिंकवली होती. नक्कीच T20चा वर्ल्ड कप होता, आपण पाहिलं होतं सातत्याने, आणि तीच कामगिरी करतोय का जय माता दी दिघोडे संघाचा हा फलंदाज आयुष कोहली. तर नक्कीच 6वा फलंदाज ठरतोय तो, षटकार हॅट्रिक वरती येतोय. समीकरणामध्ये बदल, शेवटचे 7 चेंडू उरलेत, 27 धाबीची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. शेवटचा चेंडू, जोरदार 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 अपील झाली येथे यष्टीरक्षकाची. त्यानंतर चेंडू येते डॉट. तिसरा षटक होतोय कंप्लीट. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर संघाची धाबसंख्या आहे ती दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करताना जय माता दी दिघोडे संघाची धाबसंख्या स्कोरबोर्ड वरती आहे तब्बल 38 धाबसंख्या. शेवटचे चेंडू उरलेत 6 आणि या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 27 धाबीची आवश्यकता. तर नक्कीच पहिल्या सत्रामध्ये जर विचार केला कुठेतरी केवळ कोहली याच्या षटकामध्ये आल्या होत्या 26 धाबसंख्या, आणि आता मात्र उरल्यात 27 धाबसंख्या दिघोडे संघाकडे. कुठेतरी केवळ कोहलीचा षटक स्लॉग ओव्हरचा पहिल्या सत्रामध्ये मागणं ठरलं होतं दिघोडे संघाला. त्याच धाबसंख्या आपल्या आता अंगठली आल्यात, आपल्या अंगावरती आल्यात, कारण शेवटचे 6 चेंडू आणि या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 27 धाबीची आवश्यकता. 6 चेंडू 27 धाबीची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. जो जिंकेल तो मात्र सुपर 5 मध्ये प्रवेश करेल. अर्चित एंटरप्राइजेस, बामण डोंगरी, आणि एका साईडला मात्र जय माता दी दिघोडे. ही मॅच आणि शेवटचा हा षटक आपल्याला पाहायला मिळतोय आजच्या या रात्रीतील. सुंदरमय हा क्रीडांगण आपण पाहतो, लांगेश्वर क्रीडांगण, आणि सातत्याने मात्र आमच्या मोरावी ग्रामस्थांसाठी, मोरावीच्या खेळाडूंसाठी मात्र एक चांगलं क्रीडांगण इथे बनवण्यात आले. बरेच मेहनत आहे सर्व आमचे 40+ मास्टर, आमचे सर्व मयूरदादा, सर्व खेळाडूंची. चला शेवटचे 6 चेंडू. गोलंदाज येतो या जीत खोत. पहिल्या चेंडूवरती जीतने मात्र इथे प्राप्त केला विकेट. विकेटची पतंग ठरेल आणि ते मात्र तिसरा झटका मिळेल दिघोडे संघाला. जय माता दी. तिसरा विकेटचा पतंग ठरतोय क्रिश कोहली. क्रिशला देखील परतीचा इशारा दिला. आता शेवटचे चेंडू उरलेत 5 आणि या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 27 धाबीची आवश्यकता. 5 चेंडू 27 धाबीची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. कालच्या रात्रीमध्ये, पहिल्या रात्रीमध्ये आपण पाहिलं तर या स्पर्धेचा प्रारंभ होता, आणि त्यानंतर प्रणय मात्र सांगायचं झालं तर 3:30 वाजले होते, आणि आज मात्र 2:26 अतिशय चांगली मॅनेजमेंट मयूरदादा मात्रे आणि आमचे सर्व टीम. जीत खोत गोलंदाज, सामोरे फलंदाज योगेश कोहली. लाजवाब लाजवाब. फक्त तेवढाच मात्र ते फटका चांगला, झेल ड्रॉप होतोय, आणि त्यानंतर मात्र एक धाव कंप्लीट होतोय. एका धाबीच्या मदतीने संघ पुढे जाईल. संघाची धाबसंख्या पोहोचेल 39 आकड्यावरती. येणारे चेंडू उरलेत 4 आणि या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 26 धाबीची आवश्यकता. 4 चेंडू 26 धाबीची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. जीत खोत, ओमकार कोहली, आदित्य पाटील, कल्पेश ठाकूर असे चांगले चांगले गोलंदाज आहे. बामण डोंगरी संघाकडे एक चांगला स्क्वॉड पाहिला आपण. बामण डोंगरी संघाची फलंदाजी तेवढीच बॅटल पाहिला, त्यानंतर गोलंदाजी देखील तेवढी तिखट. 12 फुलटॉस प्रकारचा चेंडू. पुन्हा एकदा मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चांगलं होतोय. या मॅच मध्ये मात्र हबी ठरतोय आता बामण डोंगरी संघ, कारण समीकरणामध्ये बदल. येणारे चेंडू उरलेत 3 आणि या मॅच मध्ये जिंकण्यासाठी अद्याप 26 धाबीची आवश्यकता. जीत खोतचा हा पुढचा चेंडू मात्र डॉट इन. शेवटचे चेंडू उरले 2 आणि या मॅच मध्ये आता जिंकण्यासाठी 26 धाबीची आवश्यकता. हवी ठरला मात्र आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिला तर अर्चित एंटरप्राइजेस बामण डोंगरी संघ, जो आपण विचार केला तर नक्कीच ही शेवटची मॅच, आणि शेवटच्या मॅच मध्ये देखील प्रथमतः मात्र फलंदाजी करताना चांगला परफॉर्मन्स दिला जीत खोत. 5वा चेंडू फेकतोय, स्वतः मात्र झेल घेण्याचा प्रयत्न करतोय. आता शेवटचा चेंडू उरलाय
मॅच मध्ये नक्कीच सातत्याने दुसरी रात्र मिहिरा स्पोर्ट क्रिकेट क्लब मोरावी गावदेवी ट्रॉफी 2024 सातत्याने आपण पाहिलं तर आज या स्पर्धेचा विचार केला तर नक्कीच बरेच लाईव्ह प्रेक्षक देखील आमचे प्रेक्षक वर्ग मॅच आनंद घेतात आणि या मॅच मध्ये मात्र सुपर 5 मध्ये दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळतोय अर्चित एंटरप्राइजेस बामण डोंगरी संघ मात्र पोहोचतोय हार्दिक अभिनंदन